रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 5वा दिवस आहे आणि आपली दिंडी आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणाकरता निघालेली आहे. नगर प्रदक्षिणाकरता सर्वजण पहाटे 3 वाजताच उठून मस्तपैकी आंघोळ करून काकडा भजनासाठी सज्ज झाले. काकडा भजन झाल्यानंतर आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचं थोडंसं भजन केलं आणि आम्ही सर्वजण निघण्यासाठी सज्ज झालो. इकडे आमचे मामा अजूनही आवरत होते. ते थोडंसं बुकाला होते. त्यांना म्हटलं व्यवस्थित इकडे बघा. ते म्हटले नाही आता माझाही चांगला फोटो काढ, मलाही फेमस कर. म्हटलं काही हरकत नाही, तुम्हालाही करू. मग आम्ही सर्वजण नगर प्रदक्षिणाकरिता निघालो. मग म्हटलं आता आमची दिंडी सद्गुरू साळुराम बाबा पायीवारी दिंडी 16 पिंपळवाडी आणि काळवाडी ह्या दिंडीचा थोडासा व्हिडिओ तर घेतलाच पाहिजे, कारण की आमची दिंडी आमच्या परिसरातील सर्वात मोठी दिंडी होती. कारण की आम्ही पिंपळवाडीकर कशातच कमी नाही हो, राजकारणातही पुढं आणि समाजकार्यातही पुढं आणि वारकरी आणि संप्रदायामध्येही आम्ही पिंपळवाडीकर सर्वात पुढेच असतो. भली मोठी ट्रेनसारखी आमची दिंडी मस्तपैकी नगर प्रदक्षिणेकरता निघालेली होती. इकडे आमच्या बहिणाबाई आल्या होत्या. मग त्या म्हटल्या अहो आमचाही व्हिडिओ घ्या विशाल महाराज, आता तुम्ही आज काय करता, आम्हालाही थोडंसं फेमस करा. मग आमच्या बहिणाबाईंसोबत आमच्या सर्व नानीही त्या ठिकाणी होत्या. मस्तपैकी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भजनामध्ये नाचत होते. इकडे आमचे चोपदार बाबाही मस्त उड्या टाकून नाचत होते. ते म्हटले माझाही चांगला व्हिडिओ काढ, मी पण फेमस झालो पाहिजे, नाही तर तुला दांडक्यानेच मारीन. म्हटलं नाही दांडक्याने मारू नका, आम्ही तुम्हाला फेमस करतो. मग आम्ही आलो. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली त्या ठिकाणी त्यांचा थोडासा एक अभंग घेतला आणि आम्ही पुढे निघालो. पाहतो तर काय एवढी गर्दी होती की आमची दिंडी मध्येच थांबली, कारण की आम्हाला रेड सिग्नल लागला, कारण की पुढे भरपूर 7-8 दिंड्या थांबलेल्या होत्या. मग आम्ही या ठिकाणी थोडंसं भजन केलं आणि सर्वजण भजनामध्ये डोलू लागलो, नाचू लागलो. चोपदार बाबाही त्या ठिकाणी नाचत होते. ते म्हटले आता आमचा परत व्हिडिओ घे, नाही तर बघ तुला तर माहितीच आहे. म्हटलं नाही तुमचाही व्हिडिओ घेऊ. सर्वजण मस्तपैकी हात वर करत होते. म्हटले आम्हालाही फेमस कर, आम्ही नाही फेमस झालो तर तुझ्याशी बोलणारच नाही. म्हटलं काही हरकत नाही. इकडे आमचे वारकरीसुद्धाही त्या ठिकाणी मस्त उड्या टाकू ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भजनामध्ये दंग होते. सर्वजण आनंदात खेळत होते, कारण की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नगर प्रदक्षिणाच्या सारखी आनंदाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला कुठेच भेटत नाही. मग आम्ही या ठिकाणी नगर प्रदक्षिणा करून आल्यावरती आमच्या फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये भला मोठा आम्ही रिंगण केलं. रिंगण केल्यावरती आम्ही सर्वजणांनी एक ठेकाच धरला. आमचे मृदुंगाचार्य मस्त ठेक्यात वाजवत होते. म्हटलं आता मी थोडीशी पालखी घेतो. मग मीही पालखी थोडीशी नाचवली आणि मग आम्ही सर्वजण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भजनामध्ये ठेक्यावरती सर्वजण नाचत होते. सर्वजण आनंदही घेत होते. मग आता म्हटलं आता थोड्याशा फुगड्याही त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, कारण की एवढं आम्ही नाचते म्हटल्यावरती आम्हाला थोडासा आनंद व्यक्त करायला काहीतरी पाहिजेच. मग आम्ही फुगड्याही चालू केल्या. मस्त पालखीही त्या ठिकाणी नाचवली. म्हटलं आता मीच नाचवतो. मस्तपैकी आम्ही पालखी नाचवली. मग आमच्या बहिणाबाई म्हटलं आम्हाला फुगडी खेळायची. म्हटलं काही हरकत नाही, खेळा, आपलीच दिंडी आहे, आपल्या शब्दाबाहेर कोण नाही. मग आमच्या बहिणाबाई त्या ठिकाणी मस्तपैकी फुगडी खेळल्या आणि सर्वजण फुगडी खेळून आम्ही मंडपामध्ये रिटर्न आलो. मंडपामध्ये आल्यावरती हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेरकरवाडी येडगाव यांचं भजन चालू त्या ठिकाणी झालं आणि आम्ही भजनामध्ये थोडंसं बसलो. भजनामध्ये बसून झाल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो तर काय आमचे उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार आमचे सुशील महाराज जाधव आणि त्यांच्या समवेत सौरभाऊ शिंदे आमच्या दिंडी सोहळ्याला भेट देण्याकरता आले. त्यानंतर आमच्या सद्गुरू साळुराम बाबा पिंपळवाडीकर भजन मंडळ यांचं भजन त्या ठिकाणी चालू झालं. भजन झाल्यानंतर आमचे विपुल महाराज म्हटलं थोडंसं डान्स करू. म्हटलं अहो इथं कुठे डान्स करता. म्हटले काही हरकत, ते थोडंसं केलंच पाहिजे. मग आमच्या दुसऱ्या बहिणाबाई त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी आम्हाला हाय हॅलो केलं. म्हटलं आता तुम्ही तर ऑलरेडी फेमस आहात. मग आमचा हरिपाठ स्टेजवरती मस्तपैकी होता. मग आम्ही सर्वजणांनी नाचून हरिपाठ त्या ठिकाणी केला. हरिपाठ चालू असताना मस्तपैकी आम्ही हरिपाठामध्ये मस्त पावल्या खेळलो. आमच्या पावल्या खेळलेल्या पाहून सर्वजण आमच्यावरती खुश झाले. मस्तपैकी आम्ही आमचे काळे मामाही त्या ठिकाणी पावले खेळत होते आणि आम्ही सर्वजण हरिपाठामध्ये दंग झालो. इकडे विपुल महाराज नुसतं माझ्यावरतीच फोकस करत होते आणि म्हटलं अहो माझ्यावरती नका फोकस करू, मी ऑलरेडी फेमस आहे. आमच्या महिला मंडळांना तरी फेमस करा. आमच्या महिला मंडळांची संख्या सर्वात जास्त होती, कारण की आमच्या महिला मंडळांना हरिपाठामध्ये खूप आनंद येत होता. मग आमच्या महिला मंडळही अतिशय व्यवस्थितरित्या पावल्या खेळत होते आणि आमचे पुरुष मंडळी काही कमी नव्हते. मग विपुल महाराज म्हटले मी सुद्धा पावल्या खेळणार. मग लगेच मी व्हिडिओ काढायला आलो आणि मग विपुल महाराजांनी त्या ठिकाणी पावल्या खेळल्या. मस्त की कंबर हलू आमचे विपुल महाराज पावल्या खेळले. मग आमचे महिला मंडळी त्या ठिकाणी खेळत होते. म्हटलं आता हाच आनंद या ठिकाणी कुठेही आपल्याला भेटणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आमचे चोपदार बाबाही मस्तपैकी डान्स करत होते, मस्त पावल्या खेळत होते.
मग आमच्या बहिणाबाई म्हटल्या आम्हालाच्याही थोडासा फोकस कर. मग त्यांच्याही थोडासा फोकस केला. आता आमची दोन बहिणाबाई आणि आमचे विपुल महाराज मस्तपैकी एका तालातच पावले खेळत होते. आमच्या डोंगरे मावशी मस्तपैकी पावले खेळत होते. म्हटले आता माझा व्हिडिओ काढ. म्हटलं आता मलाही फेमस कर. म्हटलं मावशी तुम्हाला नाही फेमस करणार तो कोणाला फेमस करणार. मग आता या ठिकाणी सर्व तरुणपणाला लाजवेला असं 80 वर्षाचे आमचे म्हातारे बाबा सुद्धा हरिपाठामध्ये पावल्या खेळत होते. आता सद्गुरू साळुराम बाबा दिंडी सोहळ्याचा हरिपाठ म्हणजे सर्वजण बघणारच. आमचा अर्धा मंडपही त्या ठिकाणी भरलेला होता. एकही जण हरिपाठातून मधून उठून गेला नाही, कारण की हरिपाठ सद्गुरू साळुराम बाबा पिंपळवंडीकर यांचा चालू होता. हरिपाठ झाल्यानंतर म्हटलं आता थोडंसं आळंदीमध्ये फिरलं पाहिजे. मग आम्ही फिरता फिरता पाहत होतो काही आनंद दर्शन धर्मशाळामध्ये नामदेव महाराज शास्त्री न्यायाचार्य यांचं कीर्तन सोहळा चालू होता. आणि रोडवरतीही माणसं बसून त्यांचं कीर्तन ऐकत होती. मीही त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकून अगदी मन तृप्त झालं आणि मग आम्ही निघालो रिटर्न यायला. रिटर्न येता येता म्हटलं आता ज्ञानोबारायांनी चालवलेल्या भिंतीचं थोडंसं दर्शनही घेतलं पाहिजे. मग आम्ही त्या ज्ञानोबारायांनी चालवलेल्या भिंतीचं थोडंसं दर्शनही घेतलं. तिथेही थोडासा व्हिडिओ काढला, कारण की ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत ही जगातील सर्वात मोठं आश्चर्य होतं. कारण की निर्जीवही भिंती चालवलेली ही अजूनपर्यंत कोणालाही जमलेली नव्हती. वाघावरती येणाऱ्या चांगदेवांना सुद्धा ज्ञानोबारायांनी भिंती चालवून त्यांना उपदेश केला. भेटूया आता